नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. हा आहे भाग दुसरा. आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि मनापासून सबस्क्राईब करा. तर संगीता आता पहिल्यापेक्षा जास्त आनंदी राहू लागली होती, कारण तिच्या आयुष्यामध्ये आता कोणीतरी नवीन व्यक्ती आला होता. अजय आणि संगीता म्हणायला जरी नवरा बायको असले तरी त्यांच्यामध्ये नवरा बायकोसारखं प्रेम किंवा नवरा बायकोसारखी संबंध केव्हाच संपले होते. त्याचं कारण होतं अजय. कारण अजय हा नेहमी कामामध्ये जास्त व्यस्त असायचा. तो कामाला जास्त महत्त्व द्यायचा आणि त्याने कधीही बायकोला किंवा मुलाला वेळ दिलाच नव्हता. याच गोष्टीवरती संगीता नेहमी नाराज असायची. पण जेव्हापासून तिची ओळख अनिरुद्धसोबत फेसबुकवरती झाली, तेव्हापासून ती खूप आनंदी राहत होती. तिचा आनंदही अजयने कधीच नोटीस केला नव्हता. आजही संगीता नेहमीप्रमाणे लवकर उठली होती. सकाळी उठून ती किचनमधील काम आवरत होती. टिफिनही बनवला होता. पण आज असं नेमकं अजय उशिराच उठला. अजय किचनमध्ये येऊन म्हणाला, संगीता, आज टिफिन नको बनवू. आज मी ऑफिसला नाही जाणार. अजय संगीताला म्हणाला. हे ऐकल्यावर संगीता खूप नाराज झाली. ऑफिसला नाही? मग तुम्ही घरी थांबणार का? की कुठे बाहेर जाणार आहात? संगीताने अजयला प्रश्न विचारला. नाही, मी आज दिवसभर घरीच थांबणार. अजयनेही संगीताला उत्तर दिलं. आता आज दिवसभर संगीताला मोबाईलमध्ये व्यस्त राहता येणार नाही. मोबाईलमध्ये तिला व्यस्त राहताच येणार नव्हतं, म्हणून तिचं मन असं नाराज झालं. तेवढ्यात संगीताच्या मोबाईलवरती गुड मॉर्निंगचा मेसेज वाचला व संगीता गडबडून गेली. पण अजय काही त्याचं लक्षच दिलं नाही त्याने. तो फ्रेश होण्यासाठी बाथरूमला गेला. तेवढ्यात संगीताने चॅटिंग करायला सुरुवात केली. हाय, गुड मॉर्निंग डिअर, आणि पुढे खूप सारे रेड हार्ट्स असा मेसेज संगीताला मिळाला. संगीताही चेहऱ्यावरती मोठी स्माईल आली. संगीतानेही गुड मॉर्निंग करून 2 हार्ट्स पाठवले. संगीताच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहण्यासारखी होती. झाला का नाश्ता तुझा? अनिरुद्ध तिला विचारत होता. हो, आता करणारच आहे. संगीता आता व्हॉट्सअपवर मेसेजवरती त्याच्या प्रत्येक प्रश्नाला रिप्लाय देत होती. तेवढ्यात अजय बाहेर आला. संगीताला मोबाईलमध्ये व्यस्त पाहून तो तिला म्हणाला, मोबाईलमध्ये पाहून हसतीस काय? नाश्ता घे करायला. संगीताने पटकन मोबाईल ठेवून दिला. टेबलवरती लगेच पटापट्टीने नाश्ता घेतला. नाश्ता करताना अजय आणि संगीतामध्ये कुठलीच बातचीत झालीच नाही. दोघेही खाली बघून गपचूप आपला नाश्ता फिनिश करत होते. पण संगीता तिच्या मेसेजमध्येच रमलेली होती. तिला तो सकाळी डिअर म्हणून बोललेला मेसेज खूप आवडला होता. तिला आता नवऱ्याबद्दल प्रेम वाटायला कमी झालं होतं, कारण तिच्या दुःखात सहभागी व्हायला, तिची तारीफ करायला कोणीतरी तिला भेटलं होतं. तिची घरातील सगळी कामं आवरली होती. तिची घरातील कामं आवरली की ती अनिरुद्धसोबत फोनवरती बोलायची. आता अनिरुद्धला फोन करायचा. पण अजय घरात असताना कसं बोलायचं हाच विचार ती करत होती. तेवढ्यात तिच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली. अजय, जरा मी मंदिरात जाऊन येते. 2 तास येईपर्यंत लागतील मला. विनू म्हणजे त्यांचा मुलगा. विनूही स्कूलमधून येईल. त्याच्या मुलाला ते प्रेमाने विनू म्हणतात. अजयनेही मान हलवली. तशी लागली संगीता घराच्या बाहेर पडली. बाहेर पडताना तिने लगेच अनिरुद्धला कॉल केला. अनिरुद्धने लगेच कॉल उचलला. अनिरुद्ध, कसा आहे? मी बरा आहे. तू कशी आहेस? आणि काय करतेस? आणि त्यांच्या गप्पांना सुरुवात झाली. दोघेही गप्पांमध्ये चांगलेच रमले होते. अनिरुद्ध आणि इकडून संगीता. काही नाही, जरा काम होतं म्हणून बाहेर आले. संगीता ही मॅरिड आहे आणि तिला एक मुलगाही आहे. ही गोष्ट अनिरुद्धला माहीत होती.
संगीताचं बॅकग्राऊंड, संगीताबद्दलही सगळी माहिती अनिरुद्धला माहीत होती. एवढंच नाही तर अजय हा तिचा नवरा आहे आणि अनिरुद्ध हा अजयच्याच ऑफिसमध्ये काम करतो. त्याने होऊन संगीतालाच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. संगीता ही तिचा दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करत होती अनिरुद्ध सोबत. संगीता, आपण एकदा भेटायचं का? अनिरुद्ध तिला विचारतो. संगीताच्याही मनात तेच होतं. हो, भेटू ना. संगीताही म्हणाली. मग इथे जवळच एक गार्डन आहे, तुला यायलाही जमेल, जवळ पडेल. तू आज तिथे येते का? अनिरुद्ध तिला विचारतच होता. तेवढ्यात संगीताने हो म्हटले. मी बाहेर चाललेली आहे, माझ्याकडे 2 तासांचा वेळ आहे, आपण भेटूया, तू पण लगेच ये. अनिरुद्धने संगीताला लोकेशन शेअर केलं. संगीता 20 मिनिटात लोकेशनवरती पोहोचली. त्यांनी सांगितलेल्या लोकेशनवरती बसून ती अनिरुद्धची वाट बघत होती. तेवढ्यात अनिरुद्ध येतो. सुंदर, दिसायला अगदी सुंदर, गोरा पान, उंच काळेभोर केस, अंगामधील कपडे अगदी विण केलेले, अगदी सुटाबुटात हिरोसारखाच. ही त्याच्या दोघांची पहिलीच भेट होती. अनिरुद्ध येऊन संगीतापाशी बसला. तो येताना एक गुलाबाचं फूल आणि कॅडबरी सोबत घेऊन आलेला. आले त्यांनी संगीताला गुलाबाचे फूल दिले व सोबतच आणलेली एक कॅडबरी दिली. हे पाहून संगीता खूप खुश झाली. हे तुझ्यासाठी, असं तो म्हणाला. संगीताने हे क्षण पहिले कधीच अनुभवले नव्हते. संगीताने त्यातली अर्धी कॅडबरी अनिरुद्धलाही खायला दिली. दोघेही कॅडबरी संपवली. दोघांनाही शब्द फुटत नव्हते, कारण फोनवर एवढा वेळ बोलणारे दोघे समोर पहिल्यांदाच भेटत होते. संगीताच्या अंगावर मात्र शहारे आले जेव्हा अनिरुद्धने तिचा हात हातात घेतला. गोरापान हात, नखांना सुंदर नेलपेंट लावलेली. असं वाटत नव्हतं संगीताकडे पाहून की तिला एक लहान मुलगाही आहे. असं वाटत होतं की ती न्यूली मॅरिड आहे. एवढी ती सुंदर दिसायची. हातावरून तो अलगद हात फिरवत होता. तसं तिच्या अंगामध्ये शहारे येत होते. तसं संगीताला गुदगुल्या होत होत्या. तिने पटकन हात मागे घेतला. अनिरुद्धला वाटलं राग आला की काय. तो पटकन तिला सॉरी म्हणाला. तशी संगीता म्हणाली, नाही 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 सॉरी काय त्यात. तिलाही त्याचा स्पर्श आवडत होता. तिलाही त्याच्या स्पर्शाने शहारे येत होते. असं म्हणत तिने परत हात त्याच्या हातावरती ठेवला. पहिलीच भेट असल्यामुळे दोघेही निशब्द होते. अनिरुद्धने तिच्या कपाळावरती किस केलं. तिला अगदी मिठीत घ्यावं असं त्याला वाटत होतं. संगीतालाही अनिरुद्धच्या मिठीत राहावं असं वाटत होतं. आता घरी जाऊच नाही, आपण इथेच राहावं, अशी तिची अवस्था होती. बघता बघता दुपारचे 2 वाजले व तिला तिच्या मुलाला स्कूलमधून घेण्याची घाई झाली. तिला आठवण आली. तिच्या मुलाच्या स्कूलमधून येण्याचाही टाईम झाला. अनिरुद्ध, मी आता घरी जाते, आपण परत भेटूया, असं म्हणत ती उठली. तेवढ्यात अनिरुद्धने परत तिला मिठी मारली. दोघांचा खूप दिवसाचा दुरावा ते दोघे हलका करत होते. संगीता, नको जाऊ, थांब अजून थोडा वेळ, अनिरुद्ध तिला बोलत होता. मला जावंच लागेल, मी तुला कॉल करेल, आपण नंतर भेटू कधीतरी, असं म्हणत जड पावलाने ती तिथून निघून गेली. खरं तर जाण्याची इच्छा तिची पण नव्हती. जाताना रस्त्यामध्येच घराच्या शेजारी तुला स्कूल बस रस्त्यात दिसली. तिने तिच्या मुलाला घेतलं व ती घरी निघून गेली. घरी मात्र अजय निवांत झोपलेला होता. ती पण येऊन तिच्या कामाला लागली. तिची कामं तिने आवरली. अनिरुद्धचा स्पर्श तिला सारखा आठवत होता. त्याने केलेलं किस तिला आठवत होतं. तिच्या अंगावर सारखे शहारे येत होते आणि हृदयाची धडधड वाढली होती. तिने मुलाला खाऊ घालून झोपी लावलं आणि अनिरुद्धसोबत मेसेजवरती बोलू लागली. तर हा होता भाग 2. तुम्हाला कसा वाटला? जर आवडलाच असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढचे व्हिडिओज तुम्हाला पटकन भेटून जातील. तोपर्यंत स्टे ट्यून.